मान्सून भारतात दाखल झालाय। हवामान विभागाने या संदर्भातली घोषणा केली आहे। केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळेला मान्सूनचं आगमन झालंय। हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे सध्या आपल्या सोबत आहेत। मयुरेश, 31 तारीख प्रेडिक्ट केलेली होती, वेळेनुसार मान्सूनचं आगमन झालंय। आता तो महाराष्ट्रात साधारणतः कधीपर्यंत येऊ शकतो? ज्ञानदान नक्कीच सगळ्यांसाठीच दिलासादायक ही बातमी आहे की प्रेडिक्शन दिलं त्याच्यापेक्षा एक दिवस आधी आणि सर्वसाधारण तारखेपेक्षा 2 दिवस आधी मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालेलं आहे। रेमल चक्रीवादळ ईशान्येकडे सरकलं होतं, बांगलादेश आणि पश्चिम बंगालकडे। त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये मोसमी वाऱ्यांचा जोर चांगला होता, त्यामुळे तिथे मान्सूनची प्रगती अपेक्षित होती। पण त्याचसोबत केरळच्या बाजूला थोडाफार परिणाम होईल असं सुरुवातीला वर्तवण्यात आलं होतं, पण तसा तो झाला नाही चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर। आणि केरळमध्ये सुद्धा आता मोसमी वारे पोहोचलेले आहेत। केरळ पासून कर्नाटक पर्यंत ढगांची खूप दाटी आहे आणि काल तर अनेक ठिकाणी 100 मिलीमीटर 90 मिलीमीटर असे पावसाची नोंद झाली। काही ठिकाणी पूर सदृश पण स्थिती झाली केरळमध्ये। त्यामुळे मान्सूनचं आगमन जोरदार झालंय केरळमध्ये असं आपण आता म्हणू शकतो। पण महाराष्ट्रामध्ये लगेचच त्याची वेगाने प्रगती होईल असं नाही, कारण अजून टप्प्याटप्प्याने पश्चिम किनारपट्टीवरून तो पुढे सरकत असतो। तर त्यानुसार किमान अजून 1 आठवड्याचा तरी कालावधी लागू शकतो असं काही जणांचं म्हणणं आहे। पण तरी सुद्धा यावर आता लक्ष ठेवावं लागेल की जसं केरळमध्ये आगमन झालंय तसंच लगेचच्या लगेच महाराष्ट्रामध्ये आता जी काही पाणी टंचाई आहे ती लगेच दूर होईल असं नाही। जूनमध्ये काही मॉडेल्स असं वर्तवत आहेत की पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी राहू शकतो काही वेळ, पण ते अजून काही जसं आता चक्रीवादळामुळे परिणाम सांगितला होता तो झाला नाही, तर तसं आपल्याला तेही बघावं लागेल पुढच्या आठवड्यात की पुढच्या हवामानाच्या स्थिती कशा तयार होत आहेत, त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार कधी आणि त्याचं प्रमाण किती राहील हे अवलंबून असेल। अगदी बरोबर आहे। आणि तो केरळमध्ये भारतात दाखल झालाय ही सुद्धा खूप समाधानाची आणि सुखावणारी गोष्ट आहे। धन्यवाद मयुरेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।